आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर ही कपट का हलणार? बारक्या काय करायलाय? तिकडे ढकलतोय. तिकडे ढकलतोय. रिमेट वासक्याच्या अरे कपाट इकडं न्यायचाय, कपाट पुढं आणायचंय. चल चल तिकडे तिकडं त्याचा कमाल घे पुढं. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा केवढा पसारा घालून ठेवला यो. ह्याला बघा, ह्याला सांगा. अगं आत्या, आम्ही ना खोली झाडाला काढली आहे बघ. त्याचं काय झालं, लय दिवस झालं खोलीची साफसफाई केली नाही, लई पसरा पडला होता, म्हणून म्हणलं खोली साफ करून घेऊया. ऐ इकडे ये. बोला की. तुला तुझ्यासाठी हार आणून दे म्हणलं होतं ना. हा नसते उद्योगाकडे बसला इकडं. ह्याला सांगा ना, सांगा ना ह्याला. मी म्हणलं मला सोड मला सोड, पण नाही यो म्हणतोय खोली साफ करायचे रात्रीची झोपच लागत नाही, खोली साफ करायचे रात्रीची झोपच लागत नाही. मला सांगा खोली साफ करून रात्रीची झोप लागती का? सोड झालंय मला. गप बस. अरे काय रे सुंदर, अरे तुला माहित आहे ना व वहिनीला पूजेत काय बी कमी पडून चालत नाही. जाऊ दे की त्याला. बाय बाय. कुठे जातो कुठे जातो? अगं आत्या राहू दे त्याला. तू इथंच काम कर. आत्या ते हार आणि फुलं का हवी आहेत ना, ते मी आज जातो आणि घेऊन येतो. हे बारकी आहे ना मार्केटमध्ये भरकडल आणि समजा दिवस वाया घालवल. बारक्या ते कपाट हलवून घे पटकन आणि साफसफाई करून घे. मी आलो 0 मिनिटात, कळलं काय? आवरा लवकर. हे भावा ऐक की, जमलं तर ना येताना क्रेन घेऊन ये. का? का हे कपाट हलवताना माझ्या अंगावर पडलं ना तर मला बाहेर काढायला बरं पडेल म्हणून. काम कर. अरे बाबा बैल बोलवून ठेवलाय मला पार. यो सुंदर मला म्हणतो कपाट आली हो, कपाट आली. कुठं आलो ह्याला कोण वाटतो मी? माझा बाप काय महाराष्ट्र केसरी मध्ये होता कर म्हणतो वड कपाट वड कपाट. कुठनं वडू? मरू दे, म्या नाही वडणार. म्या बसतो त्याची वाट बघत. जाऊ दे, लय खराब झाले. तो येईपर्यंत साफसफाई करतो, नाहीतर आल्यावर परत हाणत बसेल मला. नुसता फालतूपणा चाललाय याचा. कुठे गेले? आधीच लय उशीर झालाय. हार घेऊन ना लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे. काय करू? हार घेतो आणि पैसे इथंच ठेवतो. पैसे ठेवते.
अयो घाई गडबडीत पैसेच आणायला विसरलो. आता काय करू? हा ऑनलाईन पाठवतो पैसे. कुठं आहे? पैसे कोणाला पाठव आणि किती पाठवायचं पैसे काय बी कळना झालं. हो दादा या हाराची किंमत माहिती होय तुम्हाला? 5 मिनिटं थांबा, येतील फुलवाल्या बाई. अहो दादा तुम्ही सांगा ना, येळ नाही आहे. हो येतील तर 5 मिनिटात थांबा, मावशी येतील. इथं ना कोणाला येण्याची किंमतच नाही. मोबाईल? हे कोणाचा मोबाईल आहे? जाऊ दे, इथं लय थांबून का उपयोग नाही. जातोच मी, दुसरीकडनं हार घेतो. मावशी तुम्ही? अरे लेकरा, तू आलास? त्या दिवशी तू गेलास ना, त्यानंतर ती पोरी इथं आली होती. लय कासावीस झाली होती बघ. अगं मावशी, त्या दिवशी लय घाई होती बघ, आणि आता बी घाईच आहे. बरं थांब, त्या पोरीला कळवतो. अगं नको मावशी, बघू कवा तरी नंतर. वाटल्यास आहे ना, मी परत येतो. हवा असेल ना तर हे हार घरला देतो आणि लागलोच परत येतो बघ. बरं मला सांग, या हाराचे पैसे किती झालं? ते पैसे राहू देत, तू परत ये नक्की. हा हा, मी परत येतो. हा काय? पोरीचा नंबर घेऊ काय? नाही नाही, सुंदरला सांगायच पाहिजे. मावशी ऐक की. काय रे बाळा? अगं ते हॅलो. हॅलो. हा बोल रे बारकी, काय झालं? अरे सुंदर, हे कपाटाच्या माग का नाही एक मोबाईल सापडलाय. काय? वय. हा हा, आलो आलो, लागली चालू मी. वय वय. हा मी आज जातो. हा, आणि काय होतंय ना तुला कळवतो. हा काय? आलोच. हा कळवतो कळवतो. शरू, नको ना तोच विषय. शरू, फुलवाल्या मावशींचा फोन आहे. हॅलो, हा मावशी बोला.
अगं लेकी, तो आला होता इथं. आले होते म्हणजे ते गेले का तिथून? वय ग, पण तो परत येणार आहे. म्हणजे तसं म्हणाला होता तो. तू येते का इकडं? हो, मी लगेच येते. हा शरू, ज्या व्यक्तीने बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना, ती व्यक्ती भेटती आज. मावशी म्हणाला ती तिथेच होती आणि आपली वाट बघतात. चल लवकर. बारक्या, हे बारक्या, अरे कुठं गेला तुला यो फोन? इथं कपाटाच्या माग होता. हा, मी त्या पोरीला फोन करू काय? थांब, करतोच. अननोन नंबर आहे. जाऊ देत, आपल्याला वेळ होतो. हो ग, त्या व्यक्तीचा कॉल असेल तर? खरंच की. थांब. हॅलो, आयडीकेसी बँकेतून बोलतोय. मग लोन हवंय का? नकोय हो, सॉरी. म्हंटल ना तुला. अरे बारक्या, अरे यो फोन चालूच होणार. अरे भावा, तुझ्या डोक्याची बॅटरी संपली का तुला कशी चार्जिंगची गरज पडती, म्हणजे माझी गरज पडती, तसंच या मोबाईलचा असणार आहे. लय दिवस धुळीत पडलेला का नाही, त्याची बॅटरी संपली असणार आहे. चार्ज करावा लागेल त्याला. होय र, माझ्या ध्यानात झालं नाही. त्याचसाठी आहे ना भावा मी. हा, चार्जर शोधू. चार्ज. हे भावा, हो गावला मग. अरे बारक्या, अरे ह्यो सुरूच होईना. तर काय करायचं? कसा सुरू होतो यो मोबाईल? बारक्या, अरे काय बी करून आहे ना, ह्यो फोन सुरू झाला पाहिजे बघ. अरे नुसता उभा का राहिलायस, डोसकं चालव की. सुंदर, आई, सुंदर. अरे सुंदर, कुठे आहेस तू? काहीतरी उपद्व्याप करत असतोस. तुला निर्मला ताईंनी पूजेचे हार आणायला सांगितलं होतं ना व? माझी पूजा होत आली. कुठे आहेत हार? आई अगं
आणि इथं काय करायलाय? आई हे बघ, ह्यो फोन सापडलाय बघ. कुणाचा आहे यो? अगं आई, मी बघ तुला एकदा सांगितलं होतं. आई, आज मी ज्या फुलवाल्या मावशीकडे हार आणला की नाही, त्यांच्याकडे त्या पोरींचा नंबर आहे बघ. अरे मग नंबर घ्यायचाच ना त्यांच्याकडून. अगं तोच तर गोंधळ झाला ना. नेमका याचा फोन आला आणि समज राहिलं बघ. आणि आता यो फोन बी बंद पडला आहे. मग आता रे सुंदर, हे बारक्या, ह्यो चार्ज कर आधी. मावशी अहो, माझा तरी नंबर द्यायचा त्यांना किंवा त्यांचा तरी नंबर घ्यायचा. मावशी, आम्ही त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. अहो अगं काय सुधारलंच नाही बघ. मला नंबर देतच होते तुझा, पण तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो तसाच निघून गेला बघ. आता मी कशी पोहोचू त्यांच्यापर्यंत कळतच नाहीये. वय झालं बाळ माझं आता. असं लगेच्या लगी डोसकं नाही चालत ग. तरी बी मी तुला सांगते बघ, तो येणार, तुमची भेट होणार. तो आजच परत येणार आहे, तेव्हा तुमची भेट नक्की होईल बघ. काळजी करू नकस. बारक्या, कदाचित ना हा चार्जरच खराब असेल म्हणून फोन सुरू होत नसेल. हो नाही आई साहेब, चार्जर चांगलाच आहे, पण आता काय झालंय तेच कळणं झालं. अरे देवा. आई, तू काय बी काळजी करू नकोस, मी बघतो काहीतरी. हा बर, पण काय बी करा आणि लवकरात लवकर तो मोबाईल आधी सुरू करा. आणि झाला की सांगा मला, मी या पूजेचं बघते. आई थांब. हे घे. हा कळवा मला. हा. हे बारक्या, हा फोन आहे ना, असं करूया. हा असंच करू. ए बारक्या, अरे आधी मला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घेशील का नाही? सॉरी सॉरी. अरे ते तुझ्या होला हो करायची सवय लागली ना. अरे भावा, आपण तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. बोल तू फक्त काय करायचंय. हे बघ, आपण आहे ना ह्या मोबाईल मधलं सिम कार्ड काढून माझ्या मोबाईल मध्ये टाकलं तर. फोन नंबर? हा? अरे बाबा, फोन मधले नंबर यातच सेव्ह असणार आहेत नव. त्यासाठी ह्यो मोबाईल चालू होणं लय गरजेचं आहे. हा, हे माझ्या लक्षातच नाही आलं. हे बारक्या, हे फोन चालू झाला. देवी आई, आज तुझ्याकडं एक मागणं मागायचं आहे. काय बी चमत्कार कर, पर त्या पोरीची आणि सुंदरची गाठ घालून दे. लय उपकार होतील तुझे. आणि असं झालं ना तर मी खना नारळानं वटी भरीन तुझी. काही उपयोगच नाही झाला. हे दुर्दैवानं कायम आडवं येतं ग.
शरू, मलाही आता असंच वाटतंय की आपण थांबायला हवं होतं अजून. पण आपण थांबलो असतो आणि ते आलेच नसते तर. पण एक गोष्ट चांगली झाली की आपण त्या मावशींना आपला नंबर दिलाय. हं? मला आता असं वाटतं आपण वाट बघायला हवी. शरू,